नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आजची आपली गोष्ट आहे दुर्लक्ष. आबांना पेपर वाचता वाचता कधी डुलकी लागली ते कळलंच नाही. रविवारचा टाइम्स त्यांच्या आवडीचा. अगदी इंग्रजी वाचायला यायला लागल्यापासून ते आजतागायत कित्येक वर्ष झाली असतील, निदान 50 तरी नक्कीच. टाइम्स घेतला की त्यांना आजूबाजूला कुणी असलं नसलं भान नसायचं. अगदी एडिटोरियलपासून ते क्लासिफाईडपर्यंत काहीही गरज नसताना सोमवारचा असेंटसुद्धा अगदी इंटरेस्ट घेऊन चाळायचे. वाचताना कधीकधी इतकी तंद्री लागायची की सकाळी किंवा दुपारी 4 वाजता निवांत एक एक घोट घेत पेपर वाचावा म्हणून घेतलेला चहाचा कपही पेपर वाचायच्या नादात अगदी गारढोण होऊन जायचा. नंतर कधीतरी बातमी किंवा आर्टिकल वाचून झालं की मग चहाचा कप बाजूला बेवारस होऊन पडल्याचा त्यांच्या लक्षात यायचा आणि मग तो गारढोण चहा ते एका घोटात पिऊन टाकीत. सुमनताई मग चष्म्यातून तिरक्या नजरेने त्यांच्याकडे पाहत. तिला राग येई तो त्यांनी ते गारढोण चहा काहीही कुरकुर न करता थंडपणे ढोसल्याचा. आबा तिची नजर चुकवत परत पेपरमध्ये चेहरा घुसवत. लग्न झाल्यापासून हे असे कित्येक वर्ष घडत असेल. आठवड्यातून किमान 1-2दा तरी नक्की. 1-2दा नाही, गेली 51 वर्ष सुमनताईला त्यांनी कधी चहा परत गरम करून दे असं मागितलं नाही आणि सुमनताईंनीही आपणहून कधी उठून तो निवळलेला चहा गरम करून दिला नाही. सुमनताईला त्यांच्या ह्या असल्या वागण्याचा मनस्वी त्रास होई. ती भाजी बिजी चिरता चिरता काही बाई बोलत राहायची, पण आबांचं तिच्या बोलण्या कशाबद्दल चालू आहे याकडे सुद्धा लक्ष नसायचं. तिनं काही प्रश्न जरी विचारला तरी नुसते हू असं म्हणायचे. बरेचदा तेही नाही. मग सुमनताई चिडायची. कधीतरी उत्तर द्या, आयुष्यभर मेलं दुर्लक्ष असं खेकसायची. तरीसुद्धा आबा पेपरमध्ये डोकं खुपसून कपाळावरच्या आठ्यांनी हालचाल करत काहीतरी बारीक बारीक वाचत असायचे. सुमनताईला सुरुवातीला जड गेलं, पण हळूहळू तिलाही याची सवय झाली. पण ती बोलायची थांबली नाही. आबांबरोबर एकटेच काहीतरी सुचेल ते बोलत राहायचे. कधी माहेरचं, कधी सोसायटीचं मधलं, कधी कुणा मुलामुलीच्या स्थळाविषयी, कधी कुणा शेजारी पाजारी फारच भांडण झालं असेल तर ते, कधी अर्थपूर्ण कधी निरर्थक, पण सतत काहीतरी बोलत राहायचे. आबांचं लक्ष असो वा नसो. डुलकी लागल्याने आबांची खुर्चीवरची पकड जरा सैल झाली. खिडकीतून दुपारच्या वाऱ्याच्या झोताने पेपर भरकन उडून गेला होता. त्या आवाजानं आबांची सावध झोप मोडली. धूळ आत यायला नको म्हणून ते त्यांच्या रेलिंग चेअरवरून खिडकी बंद करायला म्हणून उठले. आणखी एका वाऱ्याच्या झोताने कपाटावरची आणखी 7-8 कागदं अस्ताव्यस्तपणे इतस्त उडाली. टाइम्सची उडणारी पाने, अचानक उडालेले कपाटावरचे सुट्टे कागद, हे सगळं लगबगीने गोळा करता करता त्यांची भलतीच तारांबळ उडाली. 70मध्ये आता पूर्वी इतकी शारीरिक चपळाई उरली नव्हती. तेवढ्यात आबा एखाद्या पाषाण मूर्तीसारखे थबकले. घरभर इतस्त उडणाऱ्या या सुट्ट्या कागदांकडे एका विचित्रशा शून्य नजरेने पाहत तसेच उभे राहिले. का गोळा करायचे ते कागद, आबांनी स्वतःला प्रश्न केला. काय मिळवणार मी परत ते कागद फाईलला लावून? त्यापेक्षा ते कागद स्वैरत उडतायत तसे उडू देत. खिडकीतून भरभर भिरभिरणाऱ्या मोकाट वाऱ्याचा जोर जसा कमी झाला आणि पाण्यावर गलबत हलावं तसा मंदपणे हलत एक एक कागद जमिनीवर स्थिरावू लागला. पण एकदम त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक, बिचारे एकटे आबा फरशीवर उकडीव चालत एक एक कागद गोळा करू लागले. गुडघ्याला स्वतःच्या शरीराचं वजन सहन होईना तसे मटकन खाली बसले, मुटकुळ झाल्यासारखे. मनाला क्षणभर विचार चाटून गेला. आता घरात सुमन असती तर गार फरशीवर असं बसू दिलं नसतं. बसकर घ्या, परत सांधे धरतील आणि एकटेच कणत बसाल रात्री, असं चटकन म्हणाली असती. आबांनी तसंच दुर्लक्ष केलं असतं तिच्याकडे. तिने उठून त्यांना बसकर दिली नसतं. तिला तरी कुठं होतं दिवसातून 50 वेळा उठबस. आबांना ताईने बसकर सरकवल्याचा भास झाला. एवढ्यात आबा परत भानावर आले. खिन्नपणे एक एक कागद गोळा करू लागले. पहिलाच हाती आला तो सुमनचा ऑटोप्सी रिपोर्ट. क्षणभर नजर फिरवली आणि दुसरा उचलला. आधी ECG, मग एक्स-रे, मग कीमो, मग रेडिएशन, मग मध्येच एखादा हिमोग्राम, डिस्चार्ज समरी. एक एक करत सुमनताईचं अल्पायुष्य आबा त्यांच्या थरथरत्या बोटांमध्ये सामावून घेत होते. बराच काळ आबा तसेच बसून राहिले. 15-20 मिनिटे तरी झाले असतील. डोळ्यांमध्ये ओलसर दव साचलं होतं.
हाताची बोटं गार झाल्यासारखी वाटत होती. किती एक वेळ शून्यता. पिवळसर भिंतीवर असलेले पोपडेही अस्पष्ट दिसू लागेस तोवर आबा तसेच बसून होते. आबांना गेल्या वर्षीचा सप्टेंबर महिना आठवला. गणपती बुडवून आले आणि दुसऱ्या दिवशी सुमनचं दुखणं बळावलं. जणू काही गौरी गणपतीचं सगळं नीट व्हावं म्हणून तिने कळ धरून ठेवली असावी तशी. ती न सांगता दुखणं सहन करत होती का? खरंच गौरी गणपतीत ती व्यस्त असल्यामुळे तिला त्रास जाणवला नाही हे काही आबांना शेवटपर्यंत उमगलं नाही. काही दुखलं खुपलं अगदीच अंगावर काढता नाही आलं तर गेली कित्येक वर्ष सुमनताई आणि आबा दाखवायला जात त्या पाटील डॉक्टरांनी वेगळी शंका येते असं सांगत डॉक्टर गडकरींकडे पाठवलं. त्यांनी सगळ्या तपासण्या करून घेतल्या. मनात एखादी पाल चुकते तेव्हा ती अभद्रपणे भिंतीवर कुठेतरी सरपटत असतेच. पहिल्या लॅबचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले म्हणून दुसऱ्या लॅबला सॅम्पल दिले, तिथेही पॉझिटिव्ह आले. आयुष्यात पहिल्यांदाच काहीतरी निगेटिव्ह घडावं अशी आशा लावून बसलेल्या सुमनताई आणि आबांची दुसऱ्या लॅबच्या त्या रिपोर्टने पूर्ण निराशा झाली. गडकरींनी सुमनताईला जरा वेळ बाहेर बसा असं सांगितलं. कोण कोण असता घरी? डॉक्टर म्हणाले. मी आणि सुमन दोघं, आबा म्हणाले. आबा बोलतात तेव्हा आवाजात अजिबात चढ उतार नसतो. एका फ्रिक्वेन्सीने रेडिओचं स्टेशन लावावं तसं नीरव शब्दोच्चार. मुलगा मुलगी कुठे असतात? डॉक्टर. नाही, आम्ही दोघंच, आबा म्हणाले. डॉक्टर गडकरींनी फार वेळ घेतला नाही, सरळ मुद्द्याला आले. तुमच्या मिसेसना युटेरसचा कॅन्सर आहे, स्टेज पुढची आहे, टाईपही रेअर आहे. मी फार टेक्निकल सांगत बसत नाही, पण उगीच इकडे तिकडे दाखवत त्यांना अधिक त्रास देऊ नका. आपण ट्रीटमेंट सुरू करू, फार अपेक्षा नका ठेवू. ट्रीटमेंट क्युअरसाठी नाही तर लाईफ प्रोलॉंग होणे आणि वेदना कमी व्हाव्यात याकरिता आहे, हे धरून चला. आबा एखाद्या आज्ञाधारक मुलानं गुरुजींना ऐकावं तसं मुकाटं ऐकत होते. डॉक्टरांचं बोलणं संपल्यावर आबा खुर्चीतून उठले, फाईल हातात घेतली आणि मुकाट्यानं पाठमोरे होऊन नजरेने दरवाजा शोधू लागले. आणि पुढच्याच एका क्षणात लहान मूल रडावं तसे रडू लागले. सुमनताईंना एव्हाना जाणीव झाली होती, तिला फक्त दुःख व्हायचं. ज्या गर्भाशयानं एक जीव निर्माण करायचा ते गर्भाशयच आता माझ्या जीवावर उठलं असं पुटपुटायची. आबांना ऐकू येई, पण आबा नेहमीप्रमाणे पेपरमध्ये मान खुपसून घेत आणि सुमनताई पाहत नाही ना हे पाहून शर्टाच्या बाईनं पापणे आणि नाक पुसून घेत. सुमनताई शेवटपर्यंत समजत नसे आबांना ती बोलली ते ऐकू गेलं की नाही ते. डॉक्टरनी 6 महिने सांगितले होते, सुमनताई 5च महिने टिकली. बरंच भोगलं आबांनी. आईने लहान मुलाचं करावं तसं सगळं केलं सुमनताईंचं. शेवटी सुमनताई जाताना आबांना स्वतःला जपालनं एवढंच बोलली. आबांना नुसती मान हलवली आणि बाहीने परत डोळे टिपले. जपतो असं बोलले आणि तिचा हात हातात धरून तिच्या ओटीपोटावर डोकं ठेवून पाषाणावत स्थिर झाले. आबांनी डोकं वर घेतलं तेव्हा सुमनताईंच्या वेदना संपल्या होत्या. आबांना समजेना आपण जपतो असं म्हणालो ते तिनं ऐकलं की नाही की त्याआधीच गेली. आबा अस्वस्थ झाले, त्यांना काही सुचेना. सुमन, मी तुला आज उत्तर दिलं ग, मी जपतो स्वतःला म्हणून उत्तर दिलं ग, तुझ्या प्रश्नाचं दुर्लक्ष नाही केलं मी. आबा एकटेच सैरभैरपणे बोलले. त्यांना काय करावं समजेना. आपण बोललो ते सुमनने ऐकलं की नाही, की तिनं माझ्याकडून अपेक्षाच ठेवली नाही उत्तराची कधी. आबा अस्वस्थ झाले, ते कायमचे. सुमनताई गेली तेव्हा रडलेच नाहीत. ती सुटली म्हणून असेल कदाचित. 10व्याला सुमनताईच्या पिंडाला कावळा शिवला. फार वेळ लागला नाही. नसता शिवला तर आबांना काय करावं ते सुचत नव्हतं. आज सगळे जुने कागद, सुमनचे रिपोर्ट हवेत पसरले आणि आबांना पुन्हा बैचेन व्हायला झालं. आबा दोन्ही हाताचे तळवे जमिनीवर दाबत आधार देत उठले. पेपर वाचता वाचता डुलकी लागली होती तेव्हा शेजारी गारडोन झालेला चहाचा कप बेवारसपणे उभा होता. आबांनी कप उचलला, तरातरा स्वयंपाकघरात गेले. तसाच गार चहा न पिता गरम केला. 50 वर्षात प्रथमच. डोळ्यात साचलेल्या धुक्यात आणि चहाचं आदान आलेल्या वाफेमध्ये समोरचं काहीही दिसेनासं झालं. नंतर बराच वेळ स्वयंपाकघराच्या ओट्यावर दोन्ही हात टेकून आबा हमसाहमशी रडत होते. सुमनताई गेल्यानंतर पहिल्यांदाच. मित्रांनो, तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.